आजच्या समाजात सौंदर्याच्या कल्पना हळूहळू बदलत असताना बॉडी शेमिंग ही समस्या अजूनही ठळकपणे समोर येते. ही समस्या केवळ महिलांपुरती मर्यादित नाही, तर पुरुषांनाही ती तितक्याच तीव्रतेने भेडसावते. विशेषतः हल्लीच्या काळात स्त्रियाही पुरुषांच्या शरीराबाबत टिप्पण्या करतात, जसे की पोट वाढलेले आहे, उंची कमी आहे, छाती किंवा हात भरलेले नाहीत, चेहरा आकर्षक नाही, केस कमी आहेत इत्यादी. अशा शब्दांतून पुरुषांवर केलेली टीका म्हणजेच बॉडी शेमिंग आहे. पुरुषांवर बॉडी शेमिंग केलं जातं तेव्हा त्यांच्या मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होतो. बरेच पुरुष यावर उघडपणे बोलत नाहीत, कारण त्यांच्यावर मर्द असण्याचा सामाजिक दबाव असतो. म्हणजे भावना न दाखवणं, तक्रार न करणं, सहन करणं हेच अपेक्षित असतं. पण अशा टीकांमुळे त्यांना न्यूनगंड, आत्मविश्वासाचा अभाव आणि नैराश्य जाणवू शकतो. समाजात परफेक्ट बॉडीचा जो चुकीचा दबाव तयार झाला आहे, तो फक्त महिलांसाठी नाही, तर पुरुषांसाठीही त्रासदायक ठरतो. काही स्त्रिया ही टीका सहजपणे आणि हसत हसत करतात, जणू काही ती मज्जा आहे किंवा खोड आहे. पण त्याचे परिणाम खूप खोलवर जाऊ शकतात. तुला जिम जॉईन करायला पाहिजे, तुझ्या पोटाकडे बघ, लग्न कसं होईल, तू फारच बारीक दिसतोयस. अशा वाक्यांमध्ये जेवढी खिल्ली असते, तेवढाच मनस्तापही. ही टीका स्त्रीने पुरुषाला केली म्हणून ती कमी तीव्र ठरत नाही. टीका ही टीकाच असते. ती कुणालाही केली तरी त्रासदायकच असते. म्हणूनच स्त्रियांनीही हे समजून घ्यायला हवं की बॉडी शेमिंग फक्त पुरुषांकडून स्त्रियांकडे होणारी गोष्ट नाही, तर ते उलटही घडतं. शरीर, रंग, उंची किंवा वजन हे माणूसपणाच्या मूल्याचं मोजमाप नाही. एकमेकांच्या शरीरावर टीका करण्यापेक्षा आत्मसन्मान वाढवणाऱ्या गोष्टी बोलणं आणि सुसंस्कृत वागणं हीच खरी प्रगती आहे. कोणतंही शरीर परिपूर्ण नसतं, पण प्रत्येक व्यक्ती परिपूर्णतेच्या योग्यतेची हकदार असते. आपण एक सुसंस्कृत, समजूतदार समाज घडवतोय असं म्हणायचं असेल, तर स्त्रियांनीही पुरुषांबाबत आपली भाषा, दृष्टिकोन आणि बोलण्याची पद्धत याकडे लक्ष दिलं पाहिजे. बिनवास्तव टीका करणं म्हणजे त्या व्यक्तीच्या आत्मसन्मानाशी खेळ करणं आहे. आपलं बोलणं दुसऱ्याला फुलवावं, कमी नसायला पाहिजे, मग तो पुरुष असो किंवा स्त्री.